नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्तीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वर्षभर टिकणारा कुरकुरीचा उपवासाचा बटाट्याचा चिवडा करणार आहोत। तुम्ही ते ऐकू शकता किती क्रिस्पी असा आपला चिवडा झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेले आहेत 3 किलो बटाटे। आता हे बटाटे मी सोलून घेणार आहे। धुतलेले नाही आहे, धुतले त्याचा साल व्यवस्थित निघत नाही। असे इथे पाण्यातच टाकणार आहे। 2-4 पाण्याने छान धुतले जाणार आहे। म्हणून आधी मी त्याचं वरचं साल काढून घेते। तर मार्केटमध्ये इंदोरी बटाटे सध्या अवेलेबल आहेत, तेच बटाटे वापरायचे आहेत, म्हणजे ते वर्षभर छान टिकणीला राहतात। आता हे बटाट्याचे साल मी सगळं व्यवस्थित काढून घेते। आता बटाट्याचा साल काढला की बटाटे मी पाण्यात ठेवले आहे। लगेच पाण्यात टाकायचे आहे, नाहीतर ते काळे पडतात। इथे किसणी घेतली आहे, पण ही जाड किसणी आहे। तुम्ही ते बघू शकता, असं छान असा जाड किस पडत आहे। बारीक किसणीने हे करायचं नाही आहे, नाहीतर त्याची एकदम बारीक किस पडतो, त्यात तो शिजवला आणि वाळवला जातो, त्याचा अजून भुगा होतो। म्हणून अशी जाड किसणी वापरायची आहे। आणि बटाटा आडवा करायचा आहे, आणि आडवा करून करायचा आहे म्हणजे छान लांब असा किस पडतो। आता सगळा किस मी हा करून घेते, आणि हे लगेच किस पण पाण्यात टाकणार आहे। तो पण लगेच काळा पडतो। आणि पाण्यात टाकल्यानंतर हा मी चांगला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुणार आहे, कारण ह्यामध्ये खूप स्टार्च असतो। तो सगळा स्टार्च आपण काढून घेणार आहोत। पाण्याने व्यवस्थित धुतला की हा केस मी परत रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहे। आणि पाण्यात ठेवताना त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे। तुमच्याकडे तुरटी असेल तर तुम्ही ती तुरटी सुद्धा फिरवू शकतात। आधी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, सगळं स्टार्च काढायचं आहे, नाहीतर बटाट्याचा किस हा आपला काळा पडतो। तर रात्रभर हा बटाट्याचा किस मी पाण्यात ठेवला होता, तुम्ही ते बघू शकता। त्याला आता थोडाफार फेस आला आहे। आता हा बटाट्याचा किस मी परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यानंतर सगळं पाणी काढणार आहे। पाणी काढण्यासाठी एक मोठ्या चाळणीमध्ये बटाट्याचा किस ठेवलेला आहे। आता पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे, नंतर बटाटा त्यात टाकायचा आहे, कारण आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर फक्त एक हार्डली 5 ते 6 मिनिटं हे शिजवणार आहोत। तर पाण्यामध्ये फक्त इथे मी मीठ टाकलेलं आहे, आणि ह्यामध्ये मी टाकणार आहे आपला बटाट्याचा किस, आणि एक 5 ते 6 मिनिटं हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये बटाट्याचा किस परफेक्ट शिजतो, कारण किस पातळ आपण किसलेला आहे। आता एक 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही ते बघू शकतात, बटाट्याचा पीस परफेक्ट असा शिजला आहे। हाताने दाबून बघायचा आहे, इझिली दाबला आहे, जात आहे म्हणजे हे झालेलं आहे। तर सगळा किस मी एकत्र शिजवलेला नव्हता। आता पहिल्यांदा हा किस मी गरम पाण्यातून काढून घेणार आहे, आणि त्यानंतर दुसरा किस पण ह्याच पाण्यामध्ये मी टाकणार आहे, आणि तो पण शिजून घेणार आहे। खाली एक चाळणी ठेवलेली आहे, चाळणीमध्ये बटाट्याचा किस टाकत आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं गरम पाणी आहे ते खाली भांड्यामध्ये निघेल। आणि सगळं बटाट्याचा किस मी आता ह्या चाळणीत काढून घेते। एक प्लास्टिकची शीट टाकली होती, आणि त्यावर मी आता हा बटाट्याचा किस टाकलेला आहे, आणि कडक उन्हामध्ये हा 2 ते 3 दिवस मी वाळून घेणार आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये आपला बटाट्याचा किस हा परफेक्ट असा कडक होतो, पण हा उन्हामध्ये चांगला वाळून घ्यायचा आहे, म्हणजे हा वर्षभर छान टिकतो। आता तुम्ही ते बघू शकता, परफेक्ट असा आपला बटाट्याचा किस वाळलेला आहे। आता हा मी तळून दाखवते। या बटाट्याची किसाची परफेक्ट अशी कांदा टाकून आणि थोडंसं टोमॅटो टाकून भाजीसुद्धा खूप छान होते। घरात काही भाजी नसेल तर तुम्ही झटपट ह्याची भाजी बनवू शकतात।
तर कढईत तेल गरम केलं की त्यामध्ये बटाट्याचा किस टाकत आहे। तुम्ही ते बघू शकता किती छान फुललेला असा किस आपला फ्राय होत आहे। हा काढून घ्यायचा आहे। आणि सेम कढईमध्ये मी आता थोडे शेंगदाणे पण टाकणार आहे। उपवासाची बनवत आहेत म्हणून थोडे शेंगदाणे टाकणार आहे। आणि जर उपवासासाठी बनवणार असेल तर त्यामध्ये फक्त हिरवी मिरची टाकायची आहे, पण मी तो उपवासासाठी बनवत नाही, नॉर्मल स्नॅक्ससाठी बनवणार नाही, म्हणून त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, चाट मसाला असे सगळं काही यूज करणार आहे। आता त्यात टाकले होते शेंगदाणे आणि शेंगदाणे छान कडक होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत ते पण फ्राय करून घ्यायचे आहे। बघू शकता छान शेंगदाणे सुद्धा फ्राय झाले आहे। हे पण मी आता काढून घेते। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर। हा जर उपवासासाठी बनवणार असेल तर फक्त हिरवी मिरची टाकायची आहे। थोडंसं मीठ टाकणार आहे आणि चाट मसाला, थोडीशी धना जिरा पावडर मिक्स करायचं आहे। वरतून थोडीशी फ्राय केलेले शेंगदाणे ऍड करणार आहोत। आता इथे परफेक्ट असं उपवासाचा चिवडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे। वर्षभर पण छान टिकतो। तर चला आता मंडळी, इथे उपवासाचा चिवडा रेडी झाला आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कानावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।